नुसतं जरी करायचं म्हणजे ऊस जरी कारखान्याला गेला तर याचं उत्पन्न काही भेटत नाही मला. आणि पुन्हा परत ऊस गेल्याच्या नंतर ह्या रान दुरुस्त करावं लागते. तर ह्या सुपीक माती सगळी वाहून तर ही मोकळी जी काय माती होती तयार केलेली तो पूर्ण माती वाहून गेलेली आहे. तर यासाठी जेवढा होईल तेवढा प्रयत्न. आणि ह्यातनं आणि 15 रुपये कापून घ्यायला सरकार. आणि ह्याच्यातून आणखीन कपात आहे. हे असं खड्डे सगळं पूर्ण खचून गेले आता. पोल पण दाखवले नष्ट झाली म्हणायची ती नवीन करायला किती खर्च येईल. 15 दिवसात ते तोडलं तर ठीक नाही, हातच नाही. एक महिनाभर इकडे रस्ते होत नाही. फुलाचं 4 वर्षानं मागणी. तुम्ही सांगा आता इथे इकडे बसून असते आता जास्त लोकांना हा बालाजी तुम्ही दोघच या. तुम्ही बोल नका, तिसरा आता कोणीच बोलू नका. इथून चलत जाऊ 2 मिनिटात ह्या साहेब. ही जी दिसते वॉटर सप्लायच्या नदीच्या कडेला आहे. संबंधित सोयाबीन असणारी शेतकऱ्याला एवढीच जमीन आहे आणि एवढ्या जमिनीतल्या सोयाबीनचे हे हाल आहेत. त्यांना स्वतःला शेतकरी म्हणायचं कसं आणि ते घर परपंच चालवायचा कसं.